आम आदमी पार्टीच्या वतीने MSEDCL महाराष्ट्र यांच्याद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात विद्युत स्मार्ट मीटर सक्तीचे केले गेले आहे। हे विद्युत स्मार्ट मीटर लावण्यास महाराष्ट्रातील जनतेकडून कडाडून विरोध होत आहे। यालाच विरोध म्हणून आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी महावितरणचे मुख्य अभियंता परेश भागवत यांना निवेदन सादर केले आहे। यावेळी बोलताना सरकारने केंद्र सरकारच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये प्रीपेड वर्षाची मोहीम हातात घेतली। वर्षानुवर्ष आम्ही MSEBीचे ग्राहक आहोत। आमचे वडील आजोबा MSEBीचे ग्राहक होते, आमची मुलं सुद्धा MSEBीचे ग्राहक असणार आहेत। आणि मग 4 पिढ्या चाललेला हा ग्राहक आणि कंपनी असे जे काही नातं आहे 80 वर्ष चालू आहे। आणि आज मात्र अचानक सगळीकडे फतवा काढला जाणार आहे, स्मार्ट मीटर बसवून घ्या। आणि त्याला प्रीपेड मीटर असं नाव आहे, ते कोणतंच नाव आहे स्मार्ट मीटर, तर प्रीपेड मीटर बसवून घ्या। आणि इथून पुढे जर तुम्हाला बिल लागत असेल तर आम्हाला ॲडव्हान्समध्ये तुम्ही पैसे मागवा, अशा पद्धतीची भूमिका राज्य सरकारने घेतली। याच्या विरोधात आम आदमी पार्टी मोठ्या ताकदीनं आवाज उठवणार आहे। आज आम्ही MSEBीच्या मुख्य अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। आमचं या माध्यमातून निवेदनाच्या माध्यमातून सरकारला इशारा द्यायचा आहे, आम्हाला सरकारला सांगायचं आहे की प्रीपेड मीटरची जर तुम्ही सक्ती करत असाल, जे केंद्रीय ऊर्जा सचिवांनी 6,500 रुपये किमतीचं ठरवलं आहे, UPमध्ये 10,000 रुपये त्या मीटरची किंमत टेंडरमध्ये भरलेली असताना सुद्धा ते नाकारलेलं आहे। तर असं मीटर 12,000 प्रति मीटर प्रमाणे पैसे घेऊन तुम्ही कुणाचे किसे भरणार आहात, याचा सुद्धा स्पष्टपणे खुलासा आम्हाला या अधिकाऱ्यांकडनं, या सरकारकडनं पाहिजे आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये ही जी काही हुकुमशाही पद्धतीनं मीटर बसवायची वृत्ती आहे ती दडपण्यासाठी, ही गाठण्यासाठी आज आम्ही महावितरणला इशारा दिला आहे निवेदनाच्या माध्यमातून। येणाऱ्या काळात याच्यावर जर काही त्यांनी ठोस भूमिका घेतली नाही, त्यांची हुकुमशाही अशीच ठेवली, तर मात्र येणाऱ्या काळामध्ये आम आदमी पार्टीच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रभर MSEBीला टाळाटको, MSEBीच्या अधिकाऱ्यांना काळं फासणे, MSEBीच्या अधिकाऱ्यांना घेराव घालणे, अशा पद्धतीचं आंदोलन आज छेडण्याचा इशारा आज मी तुमच्या माध्यमातून देतो। जय हिंद।